यार असू दे काय नाही आबरं जायचे काम काय आता व्हायचं म्हणलं व्हायचं काय चुकून झालंय ते कणार भावाची बैलगाडी भावाची बैलगाडी आमच्या पलटी झाली बडी बदनसीबी भावाची त्याला कराडची बायको करायची त्याला गेली हे सालभर यालाच नको. अरे पण तू काय पण विचारतो ते आता मी एसएमएस टाकलाय ते कशाला मेटाला ना आहे मेटाला लाईट आली का तर त्यांना डायरेक्ट सरळ सांगितलं तुम्ही घरच्या शेजारच्यांना विचारा लाईट आली का नाही आणि तू काय म्हणला लागा सांगतोय ती कुठं सांगते तेव्हा लाईट आली का नाही आपल्या इथली हो कसं काय व्हाय उलटा पडायचा असतो बाळा खालच्या साईडनं उलटा पडायचा असतो बाळा हा काय अण्णा सकाळच्या बरे आमचं मस्त बेग आंबा खायचं काम चाललंय ते दूधवाला का कालतं त्यांना आपण दिलं किती दिलं भाऊ त्यांना 5-6 दिलं आपण कारण याला लक्ष गेलं झाडा आणि आता 2 कमीत कमी तोडल्या बसणं त्यांना आंबा दिसत नव्हतं त्यामुळे ते म्हणलं आत्ताच जास्त जाताना म्हणलं का नाही त्यामुळे त्यांना आपण 5-6 आंबा दिलं. आंबाट लागतोय मग काय होते हो मस्त बांगा देतो काय काला तू हा शेंगा का काय होय शेंगा का काय शेंगा घातल्या शिजत शेंगा घातल्या तर शिजत त्याच्यात जाकान निघा नाही त्या गाड्याला सर्व वातावरण लागल तेव्हा ती जाकान निघल जाकान नाही ते अजून वापलायचं वापाल ते म्हणून ठेवलंय पण ते निघाना ना ते निघतं की कसं निघतंय आंबा कसा काय लागला त्या दिवशी लय मस्त लागला मस्त लागला ना आपला घरचा आहे त्याला काय केमिकल वापरलं नाही आपण एकदम दिशी हे या घरच्या झाडाचा आहे ते बरे हे काय म्हणते या काय म्हणते बघा हा येड्या डोक्याचे येड्या डोक्याचं आहे होय. चावी लाव. काय काय आंब्याचं डाग पडलं ना भाडे जांभाळ काका पाऊस कधी पडेल पाऊस कधी चालू होईल आपल्याला 13 जुलै मुसळधार पाऊस 13 तारखेला का आता या 15 महिन्यात तुझीकडे पाऊस पडतोय काय काय भागात बर पाऊस झाला मुसळधार पण आता आपल्याकडे कधी पडेल काय सांगू शकताय का तसं तसं काय त्याच्या अलीकडे काय काही भागात कडक उन्हाळा आवलंय बेकार ऊन पडलंय काय काय जाग्याव मग आता पावसाळा चालू कुठल्या आता किती तारखेला होणार आहे आता हे सोमवारी 25 तारखेला 25 तारखेपासून आपल्याला पावसाळा चालू होणार चालतंय ओके आपल्याला नक्षत्राचा पाऊस आहे होय का बर मोबाईलवर कानात घालायचं काय काय तेव्हा कसं करते लाज वाटली पाहिजे त्याला कुणाची चेष्टा करावी कळतं का नाही शिकवलंय का नाही रे तुला का त्याला कराडची बायको करायची कराडची बायको करायची होय त्याला गेली हे सालभर यालाच नको बघ काकाचं नियोजन
काका माझं लग्न फुकट लावून देणार ना तुम्ही? फुकट लावून देणार ना? अक्षता टाकाय फक्त फुकट लावून देणार काका आपल्याला बी. पण आपल्या लग्नाला पुरीच भेटणार त्या काका. मुठभर अक्षता टाकायच्याला किती 5,000 2,000 हो बरोबर आहे. मग तो लय तुम्ही एका जागेवर बसून आंबा खात जागा. वल्ल बघत जावं किती लग्न. आम्हाला लगून लावलं तर मंडळी शेवटपर्यंत जाते. कळलं का? ऐक नाही तर तू आणशील पळवून बिळवून, तसं काय करू नको. आजकाल भेटते त्या का त्याच्या का भेटते ते भेटते ते होय. तुला कसं काय मत? तू तर अजून बारक आहे. मला माहित नाही मी काय म्हणतो. तू काय म्हणतो? मन कुठं हलावलं कसं काय? भेटा नाही त्या म्हणलं. खरं बोल खरं बोल खरं बोल. तर आता सध्या आपण आलतो रानात. विषय झाला आपण खालच्या उसानं वरच्या उसावर पाणी लावायला आलतो. भावानं कपडे कसे होते ती काय ना भाऊ, शेतकरी रानात कपडे कसली जरी घालून आलं का नाही खराब होते तेच. तर चला आता घरी जायचं आपल्याला. अजून जेवलो नाही, घरी जाऊन जेवायचंय. तो चलो. तर काल आपण शेंगा शिजवलेल्या त्या आत्ता म्हणजे पातेल्यातनं बाहेर काढल्यात. आता मस्तपैकी उन्हाला वाळत घालायत. पण ऊन असा विषय झालाय, ऊनच पडलं नाही. त्यामुळं आता इथं का नाही एक ठिका तरले त्याच्यावर वाळत घालायला. तर आत्ता सध्या विषय असा झालाय, अमित भावड्याचा आपल्याला फोन आलता. त्याची बैलगाडी पलटी झाली वाटते. त्यासाठी आता आपण त्याची बैलगाडी उभी करायला चाललो. अवघड आहे बाबा पोरांचं आयुष्य यार. असू दे काय नाही किर आबर जायची काम काय आता व्हायचं म्हणलं व्हायचं काय चुकून झालंय ते का नाही रे भावा. भावाची बैलगाडी भावाची बैलगाडी आमच्या पलटी झाली. बडी बदनसीबी भावाची. का होय का? मग कसं काय करू? थांब 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 आता. कार शिट्टे पण व्हायला काय एवढं काय तर जाऊ दे. बैलाला नाही काय ना झालं, बैलगाडीला काय होती तेव्हा सरळ करायचं. बस का? कळलं नाही पाहिजे गाडीला काय झाले. अरे पण व्हिडिओ बघितल्यावर येडा काय बाबा पाहिजे माणसाला. नक्की पोरांच्या आयुष्यात काय संघर्ष असतो या. मला तर काय नाव ह्यानं स्पेशल व्हिडिओ काढायसाठी बोलावलेलं. हेच काढा काढा करतो का? त्याने सोडून दिलं, नशीब जपून दिलं. शाबास रे पट्ट्या. त्यानं आता काय पण करून धरायचं का दाव? बावा येणार, आपण शब्द दिला आपण पाळतो बाबा. 2 मिनिटं लेट झाला असेल. हा मला वाटलं लय मोठं बांध असेल कुठं. मला वाटलं पहिल्यांदा तिथं एक बांध आहे बघ. ह्याच्यामुळे कुठं झाला ना. सरळ उतरा इथून गाडी गेला अंगा ओढून. कशाच्या गायला सरळ गाडी ओढायची. म्हणजे अंगावची गाडी ओढली. आता दिला पलटी झाली, विषय संपला. येऊन करून म्हणजे असं चिरते म्हणल्यावर काय अवघड आहे लागा. काय झालं वासनाला एका तोंडात तसंच असतं कोण कुणाचं नसतं.
तू बरं तुला लागलं नाही, बरं झालं नशीब गाडी कधीच लागत नाही गाडी. नाही हा? सरळ खाली सरळ गेलो सरळ सपाई. मी गाडीत पडली तर बैल मोर, गाडीत तिकडं पडली बैल मोर गाडी घेऊन. हो रस्त्यात बैल थांबली ना तर बैल पळाली जे असते ना. कट करस तो बरं, मला टायमिंग किती ह्याचा बावड्या extra टाकून शर्यत कसं काय इज्जतीचा काय आहे? आहे. काय इज्जतीचा काय नाही, माणसाला कळू दे ना बाबा पोरांच्या आयुष्यात काय संघर्ष असते. माझ्या आयुष्यातलं नको संघर्ष दाव कोणाला. का माझा संघर्ष लय बेकार आहे. तर आम्ही बैलगाडी सरळ करून आता वज भरलं या. आता भाव आपला घरी जाणार आहे ना. मस्त चाललंय, एवढ्या लवकर जाऊन कसं काय व्हायचं. चला आता आपण पण घरी चाललोया. हाच की थोडा आता सांग की कसं. काय चालू कवा मी जातो चालू करायला मग. आलो बाबा, येतो आर भरू दे 200. तुम्ही घरी आहे का? जरा खाट्यावरती हँड राखावायचं, थोडं खाट्यावरती हँड राखावायचं तिथे आड्याला. हॅलो नाही ना, आधी गेली देवाला. हॅलो ध्यान ठेवा तिथं. चालते ठीक आहे. वाहून जाईल ना तर तूच घे बाबा ध्यान ठेव. त्याच्या आईला ते गैरविश्वासी भाऊ. फौजी खाल्ल्या वस्तूला आपल्याला नाना भेट. नानांचं घराचं काम चाललंय तिथं, त्यांच्या खड्ड्यात पाणी सोडायचं चाललंय. पाहुणं पवा येत आहे. ए पांढरा गुलब्या येणार आहे वय. जाऊ तर आता आपण त्या खड्ड्यापाशी चाललोय. येणार का पवाय. तर आता सध्या आम्ही मस्तपैकी पोहायला चाललोय. लय बेकार ऊन लागतं या. त्यातला आपला अमित भावड्या आहे का नाही भावा. एक नंबर. तर चला यो खड्डा भरायचा होता आपल्याला पाण्यानं. अरे ते नाना गेल तर मोठा चालू करा, पण लाईटच गेली आहे. तासभर येणार नाही. त्याचा ब्लॉग मागाशीच काढलाय. बैलगाडी पलटी झालती. काय तू बाबा हा बघ याला उलट गाणं. तर चला आता मस्तपैकी आपण पण पोहायला जाऊ. तर आता सध्या आमची सगळी गॅंग पाहून आता घराकडे चाललेली. आमच्या गुलाबला टेन्शन आले, बापू काय म्हणेल. आमितला टेन्शन आले, शर्टाकडे जायचंय. तुमचं काय दोघांचं. आमचं काय नाही. दोघांचं काय नाही, दोघं निवांत आहे. मी पण निवांतच तसं आहे. आता मला पण जायचं राहणार तसं. चला मग आता ह्या गोष्टी का गुलब्या आंबा बघायचं आज. पचणारच नाही होय. तर आजपासून पावसाची सुरुवात झाली. चालले इकडं पाऊस उतारला इकडं साईडला. बघूया आता आपल्या इकडं पाऊस येतोय का काय. तर आता सध्या वारं सुटायला लागले. चालते भावा जाऊ दे. सर त्या ह्यांच्यावर जातो, ह्याच्यावर मग चालते जावा. तर आता आम्ही चालूया. टापतून बाहेर बघलेला असू शकतो. नाही गावला तर मला परत माघारी येत होता.
बापूचा ट्रॅक्टर अडकला आमच्या. काय तर आत्ता संध्याकाळचं आपण आलोया डबत, कारण विचार झाला आपला 8-10 एक जोडीदार आहे, त्याला आंबे नेऊन द्यायचे. तर आता सध्या आपण डबत चाललोया. आता त्याला इथं डबत आंबं घ्यायचं, त्याला 8 किलो नेऊन द्यायचे. त्याच्यामध्ये सुत्री बॉम्ब फोडायची रोजच लगेच ते बिले एवढून येत होते त्याच्यात जाऊन बसायला एकही निघत गेली अबे एक पॉकेट रोज उडायचे अख्तर या बोंबलायचं रोजच एक बॉम्ब उडवायचा आम्ही एक पाकिट त्याचं आणि अख्तर या रोज म्हणजे आईचा आईचा खतम होरा सकाळी 6 लाच माकडे यायचे